असतं. त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचे आप्तस्वकीय त्यांच्या घरी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत आणि थोड्या वेळामध्ये अंत्यसंस्कार कधी केले जातील हे ठरवण्यात येणार आहे. दीपक. मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपल्यासोबत आनंद नाडकर्णी सर आहेत. नाडकर्णी सर, अनिल अवचट आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांचं साहित्य विश्व असेल किंवा सामाजिक विश्व असेल, एक मोठं योगदान राहिलंय. काय आपल्या भावना आहेत? डॉक्टर अनिल अवचट आणि मी आम्ही दोघेही जण या व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहोत आणि डॉक्टर सुनंदा अवचट त्यांच्या पत्नी यांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची 1986 साली स्थापना केली. तर हा एक भाग झाला. पण अनिल हा आमच्या सगळ्यांचा बाबा आणि त्याचं अशा पद्धतीने आजार दीर्घ होता आणि आम्हाला माहिती होतं की यातून पूर्णपणे रिकव्हर होणं कठीण आहे. पण तरीही आम्ही प्रयत्नांची शिकस्त करत होतो. पण अतिशय शांतपणे त्याचं निर्वाण झालं. त्याच्या सर्व आवडत्या व्यक्तींच्या सहवासात झालं. त्याच्या सर्व निर्मिती, काष्ठशिल्प, त्याचे फोटोग्राफ्स, त्याचे पेंटिंग ह्यांच्या समवेत त्याने त्याचा शेवटचा श्वास घेतला. तर एका प्रकारे अतिशय सुफल संपूर्ण असं हे जीवन झालं. आणि त्याच्यातले जे 2 भाग होते, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की अंतर्मुखता आणि बहिर्मुखता, इंट्रोव्हर्जन आणि एक्स्ट्रोव्हर्जन याचा एक विलक्षण संयोग त्याच्यामध्ये होता. त्याच्या इंट्रोव्हर्जन मधून त्याच्या सगळ्या कला निर्माण झाल्या. काष्ठशिल्प असतील, चित्रकला असेल, आणि त्याच्या एक्स्ट्रोव्हर्जन मधून त्याचं लिखाण निर्माण झालं. कारण त्या बहिर्मुखतेमधून त्याला समाजाबरोबर स्वतःला जोडण्याची प्रेरणा मिळाली आणि त्याच्यामधून त्याने मित्रांचा, हितचिंतकांचा असा एक खूप मोठा पसारा तयार केला. आणि एका बाजूला एक ही अंतर्मुख सर्जनशीलता आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक बहिर्मुखता, ह्याच्यामुळे त्याचं एक अतिशय अनन्यसाधारण असं स्थान महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनामध्ये त्यानं मिळवलं. आणि हे करत असताना मला नेहमी असं वाटत होतं की बाबाचं निर्वाण झालं, पण बाबाच्या मधल्या अहंकाराचं निर्वाण तर खूप आधीच झालं होतं. त्याच्यामधल्या मीमीपणाचं निर्वाण तर खूपच आधी झालं होतं. तो अतिशय सत्वशील असं जीवन जगला आणि तसंच सत्वशील त्याचं निर्वाण झालं असं वाटतं. नाडकर्णी सर, धन्यवाद. तुम्ही भावना एबीपी माझ्याकडे व्यक्त केल्यात याबद्दल. आणि अनिल अवचट यांचे स्नेही कुमार सप्तर्षी सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. सप्तर्षी सर, अनिल अवचट हे एक डॉक्टर तर होतेच, मात्र त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा विडाही उचललेला होता. समाजातलं आपलं आयुष्य, समाजासाठी त्यांनी आपलं आयुष्य अर्पण करताना अनेक कार्य सुद्धा केली. काय आपल्या आठवणी आहेत? अनिल अवचट हा माझा बीजे मेडिकल कॉलेज मधला वर्गमित्र. मी बीएससी होऊन गेल्यामुळे त्याच्या माझ्या वयामध्ये 2 वर्षाचं अंतर होतं. परंतु माझा तो अत्यंत जवळचा मित्र होता. आम्ही कॉलेजमधल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये एकत्र असायचो. म्हणजे निवडणूक वगैरे किंवा काही याच्यामध्ये कॉलेजमध्ये जे जे काही उपक्रम करायचो आम्ही ते दोघं बरोबर करायचो. हीच आमची साथ. म्हणजे आम्ही जवळजवळ राहायचो. तर रोज मला सोडायला आल्यानंतर परत तो मला म्हणायचं सोडायला यायचं. असं आमचं चालायचं. इतकी आमची दोस्ती होती. आणि त्याच्यातूनच युक्रांचे विचार करताना युक्रांच्या संस्थापक सदस्यापैकीच अनिल होता. तो मला भावासारखाच होता. आणि त्याची पत्नी ही सुद्धा माझ्या वर्गातलीच होती. तर हे आमचं फार वैयक्तिक वेगळं नातं होतं. पण पुढे पुढे त्याला असं व्हायला लागलं की संघटना म्हणलं की शिस्त असते आणि आवडती नावडती माणसं काही असं तरी माणसांचा आपल्याला सोच ठेवावाच लागतो हे त्याला जड जायला लागलं. कारण त्याची स्वच्छंदी वृत्ती होती. तो म्हणायचा मी एक्झिस्टन्शियालिस्ट आहे. म्हणजे प्रत्येक क्षण जमायचं. म्हणलं तुझ्या नेतृत्वाखाली एखादा मोर्चा असेल आणि त्यावेळेला भीमसेन जोशींचं तुला आवडतं गाणं लागलं, तू काय करते? तर मला मी आधी गाणं ऐकले. म्हणजे अरे हे संघटनेत बसत नाही मग. आणि त्यामुळे मग आमचे रस्ते जरी वेगळे झाले तरी त्याचा तो स्वच्छंदाचा विकास जास्त झाला. म्हणजे त्याला स्पेस मिळाली संघटनेमध्ये. त्याला असं वाटायचं की आपला जीवन म्हणून शेवट तो 1971 साली माझ्या बरोबर
याच्या जेलमध्ये आला, एरोडा जेलमध्ये आमचं याचं ऍग्रिकल्चर कॉलेजचं आंदोलन होतं. पण तिथून चित्र काढत बसला. ते तू संघटन वगैरे तू कर, माझ्या खोलीतच, पण असं दिसत होतं आम्हाला. तर अशा पद्धतीने मग त्याचा लेखनाचा विकास केला आणि त्याच्या विकासामध्ये सुनंदा सोहनी तिचं पूर्वीचं नाव, तरी सुनंदा तिची जी पत्नी होती तिचा फार मोठा वाटा. तिने त्याला पूर्ण स्पेस दिली की तुला जे पाहिजे ते कर म्हणून. आणि त्याच्यामध्ये कलेचा विकास हा त्याच्या आईचा वारसा होता. अच्छा. आई अत्यंत उत्तम रांगोळ्या काढायचे. बरं. आणि आम्ही सगळे घरच्यासारखे त्यांना आईच म्हणायचो. तर त्याचा त्यांनी पुढे विकास केला. शिल्पकला, चित्रकला, पावा वाजवणे. आमच्या वर्गात असताना तो नाकातून बासरी वाजवण्याचा त्याचा कार्यक्रम हमखास स्क्रिप्टला असायचा. नाकातून आवाज काढून बासरी वाजवायचा. पुढे खरी बासरी वाजवायला लागला. आणि कुठेही बसला तरी त्याचं जे चाललंय त्याकडे लक्ष असतं, तरी त्याचं चित्र काढणं चालू असतं अखंड. एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं हे. आता माझ्या मुलाचं लग्न झालं तर तो लग्नाला आला नाही, पण घरी आला आणि घरी बासरी वाजून दाखवली सुनेला, चित्र काढून दाखवला आणि मग घरी बोलवलं. तर असं ते होतं. आणि आता आमचं बोलणं झालं होतं की आता आपण आयुष्याच्या उत्तर पर्वात आहोत, तर तू ये. म्हणलं मला अडचण एवढीच आहे की तुझ्याकडे जिने चढावं लागतं, कारण माझ्या पायाला गुडघ्यापर्यंत, एका पायाला गुडघ्यापर्यंत बूट आहे. तर मी येतो म्हणून, आमच्याकडे लिफ्ट आहे वगैरे असं चाललं होतं आमचं. आता येण्याचं राहूनच गेलं. म्हणजे आता एकदम जाईल हे मला शॉकच आहे. असं काही आमच्या मित्रांमध्ये असं नक्कीच. सप्तर्षी सर, तुमच्या भावना समजू शकतो की तुमचा जवळचा स्नेही गेलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही एबीपी माझ्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल धन्यवाद. आणि अनिल अवचट यांनी ज्या सामाजिक कामामध्ये सगळ्यात जास्त वेळ